आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। मुख्यमंत्री के शपथ ग्रहण समारोह का उल्लासनगर से विरोध। महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से विरोध प्रदर्शन। महाराष्ट्र राज्य के नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 5 दिसंबर को तीसरी बार मुख्यमंत्री पद की शपथ ली, लेकिन इस शपथ ग्रहण समारोह का उल्लासनगर में महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से कड़ा विरोध किया गया। 6 दिसंबर को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की महापरिनिर्वाण दिन होने के कारण पूरे राज्य में शोकपूर्ण वातावरण था। ऐसे समय में महायुति सरकार द्वारा 5 दिसंबर को शपथ ग्रहण समारोह आयोजित करना अनुचित बताया गया। इस संगठन पर के नेता विजय गायकवाड़ ने कहा कि इस निर्णय के प्रति हमारी नाराजगी है। विरोध प्रदर्शन उल्लासनगर के नेताजी चौक पर किया गया, जहां सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी हुई और शपथ ग्रहण समारोह के आयोजन की कड़ी आलोचना की गई। आपण जर बघितलं तर 6 डिसेंबर हा आमच्यासाठी सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे। माझ्यासाठीच काय, संपूर्ण बहुजन वर्गासाठी हा दुःखाचा दिवस आहे। आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतातून सर्व लोक हे दादर येथे जात असतात आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत असतात। परंतु या सरकारने 5 तारखेला म्हणजे आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी केलेला आहे। हा एकदम आम्ही या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो सरकारचा। कारण की जे आमच्या समाजातले लोक आहेत ते 1 तारखेपासून दादरच्या चैत्यभूमीला जाण्यासाठी तयार झालेले असतात आणि अशा टायमाला आमचा दुःखाचा दिवस असताना देखील सरकारने आमच्या मनाचा कोणताही विचार न करता त्यांनी शपथविधीची तारीख ही डिक्लेअर केली। म्हणून या सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या सरकारने बहुजनांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सर्वात एकमेव असे स्थान आहे की त्यांच्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही कधीही कोणत्या गोष्टीची कॉम्प्रोमाइज करणार नाही। आणि अशा 6 डिसेंबर असताना देखील सरकारने हा दिवस निवडला, त्याबद्दल मी, माझा समाज, आमची संघटना, आम्ही सर्व या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विनम्र अभिवादन। आज महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेच्या वतीने हे जे महाराष्ट्र सरकार जे आहे, जे आज त्यांनी मुख्यमंत्री शपथविधी ठेवली, आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। कारण आज भारतातल्या कानाकोपऱ्यातनं जे आंबेडकरी जनता दादरला चैत्यभूमीला दर्शनासाठी येत असते, त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहे, ते त्यांना पूर्ण जाणीवपूर्वक माहित असताना सुद्धा त्यांनी आजचा हा दिवस ठरवल्याबद्दल आमच्या पुरे संघटनेच्या वतीने आणि आमची पूरे आंबेडकरी जनता त्यांचा जाहीर निषेध करतो। दोस्तों, आज हम लोग इसलिए इकट्ठा हुए हैं कि हमारा जो बाबा साहब अम्बेडकर जी का आज महापरिनिर्वाण दिवस है, जो आज यहाँ शपथ समारोह है, उसका हम विरोध करते हैं। विरोध इसलिए करते हैं, मतलब जो जश्न मनाया जाए वो नहीं मनाया जाए, क्योंकि हमारे नहीं, पूरे बहुजन समाज, पूरा देश के लिए सबसे ज्यादा दुखद घटना है और हम लोगों को बहुत ठेस पहुंचेगी। इसके लिए मैं यही कहना चाहूंगा कि मनाओ, लेकिन पटाखा और तमाम तरह की चीजें जश्न नहीं मनाया जाए। आज तुम करोगे, कल हम आपके विरोध करेंगे, फिर अच्छा नहीं लगेगा। इसीलिए हम लोग आज महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन के माध्यम से इसका विरोध करते हैं। जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अमर रहे, अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय। आज 68 वर्षापूर्वी आंबेडकरी समाजाला एक मोठा काळाचा घाला बसला होता। त्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर रोजी त्यांचं अनंतकाला विलीन झाले होते ते, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत गेल्या 68 वर्षापासून आंबेडकरी जनता हा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस हा अगदी शांततेने दुःखाचा दिवस म्हणून साजरा मानतात। तरी देखील ह्या सरकारने एक बाजूने संविधानाची हत्या करून सत्तेत हे लोक आले आणि जाणीवपूर्वक यांना संविधान बाबासाहेबांचा किती यांच्या मनात राग आहे, तिढा आहे बाबासाहेबांच्या विरोधात या महायुती सरकारच्या लोकांच्या, की यांनी 5 तारीख हा मुख्यमंत्री नेमणुकी आणि निवडचा दिवस ठरवून जाणीवपूर्वक आंबेडकरी जनतेच्या भावनाशी खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि याही पुढे त्यांना आज आम्ही या संघटनेच्या माध्यमातून, लोकशाही जनहित संघटनेच्या माध्यमातून त्या सरकारचा, महायुतीच्या सरकारचा आणि त्याच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आम्ही निषेध करून
सर्वांनी आम्ही या ठिकाणी काळ्या फिती बांधून त्यांचा निषेध केलेला आहे आणि हा निषेध कायम राहील, कारण त्यांना माहित आहे की ही आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या प्रति किती संवेदनशील आहे आणि आजच्या दिनी जरी त्यांनी हा उपक्रम नव्हता ठेवायला पाहिजे, हा करायला नव्हता पाहिजे, पण हे जाणीवपूर्वक असं करत आहेत. यांना बाबासाहेब, त्यांचं संविधान आणि त्यांची लोक नको आहेत म्हणून या पद्धतीने असंविधानिक पद्धतीने हे निवडून आलेले आहेत. या महायुतीतल्या प्रत्येक निवडून आलेल्या आमदाराला आंबेडकरी जनता आमदार मानणार नाही, मानत नाही. त्याच्यामुळे आज हा निषेध कार्यक्रम आज पूर्वसंध्येला 6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला दिनांक 5 रोजी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आम्ही पुन्हा सर्वांच्या वतीने, संघटनेच्या वतीने या महायुती सरकारचा आणि त्यांच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्याचा निषेध करतो आम्ही.